खरंच रिअल इस्टेट एजंटची गरज आहे का? रिअल इस्टेटचाच व्यवसाय का? त्यामध्ये बरेचसे यंग मुलं असतील, की ज्यांना ह्या व्यवसायामध्ये येण्याची इच्छा आहे किंवा ज्यांना काहीच नाही करायला. त्यामुळे मला काय करायचंय तर आता माझा मित्र करतोय किंवा माझा हा ओळखीचा करतोय, तो ओळखीचा करतोय. त्याने छान पैसे कमवलेत म्हणून मीही करतो. अशा मेंटॅलिटीने जेव्हा लोकं ह्या व्यवसायात येतात, तर त्यांना तुम्ही काय सल्ला देऊ शकता? नमस्कार, जय शिवराय. मी महेश रमेश चव्हाण. एबीएल चर्चा ह्या आपल्या युट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या आपल्या चॅनलवरती आज आपण फार विशेष असा व्हिडिओ बनवत आहोत, ज्याच्यामध्ये खूप नवीन-नवीन गोष्टी आपल्याला शिकायला मिळणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, ही सगळ्यांना विनंती आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपल्याकडे स्पेशल पाहुणे जे आलेले आहेत, त्यांचं नाव म्हणजेच ते आपले माफ करा, आपले नाही तर तुमचा संदीप. सध्या ठाण्यामध्ये चर्चेत असलेले आणि Instagramवरती फेमस असलेले आपले हे रिअल इस्टेटचे किंग म्हणजेच तुमचा संदीप दादांचं मी आपल्या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. नमस्कार, जय शिवराय. मी संदीप नरडे, अर्जुन प्रॉपर्टीजचा मालक. माझा रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे. मी गेले 7 वर्ष झाला व्यवसाय करतोय. आता तुम्ही म्हणत असाल, की संदीप आता तू रिअल इस्टेट करतो म्हणजे तू फक्त घरं विकत असेल, तर नाही. मी फक्त घर विकत नाही, तर मी तुमचं स्वप्न विकतो. कारण की तुमचं स्वप्न पूर्ण करता मला माझी देखील स्वप्न पूर्ण करायची आहेत. रिअल इस्टेटमध्ये तुम्हाला घर घ्यायचं असेल, विकायचं असेल किंवा रेंटनी द्यायचं असेल, तुम्ही मला कधीही संपर्क करू शकता. मी ठाण्यामध्ये रिसेल आणि रेंटलचा व्यवसाय करतो. आणि ठाण्याच्या बाहेर जसं झालं की पुणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, मुंबई, ठाणे इथे अंडर कन्स्ट्रक्शन घरं, ज्याच्यामध्ये मी कोणत्याही प्रकारचं ब्रोकरेज तुम्हाला चार्ज करत नाही. माझा हा व्यवसाय गेले 7 वर्षापासून मी करतोय. याच्या आधी मी 15 वर्ष कॉर्पोरेटचा जॉब केलेला आहे. त्याच्यामुळे मला माहिती आहे, की जर तुम्हाला 1 महिन्याचं पूर्ण काम पगार मिळवायचा असेल, तर तुम्हाला किती मेहनत करावी लागते. आणि रिअल इस्टेटमध्ये तुम्हाला माहितीच असेल, की तुम्हाला असं वाटतं, की खूप ईझी मनी आहे. तर तेवढं सोपं नाही. तुम्हाला त्याच लेव्हलला तुमच्या क्लायंटला सर्व्हिसेस प्रोव्हाईड करावे लागतात. तरच तुम्हाला येणारे पुढचे करोडचे रेफरन्सेस मिळतात. अच्छा, दादा जर का रिअल इस्टेटचा व्यवसाय इतका कठीण आहे, तर नक्की ह्या व्यवसायामध्ये तुम्ही आल्यानंतर अर्थात प्रत्येक व्यवसाय करत असताना आपल्याला त्या व्यवसायाच्या संदर्भात जे काही आपण काम करतो त्याचा सतत अभ्यास करावा लागतो. तसाच हा रिअल इस्टेटचा व्यवसाय करत असताना तुम्ही नक्की कसा अभ्यास करता याचा? अभ्यास म्हणतात ना माणूस अनुभवातून शिकतो. जसं तुम्ही काम रेग्युलर करत जाल, डे बाय डे तुम्हाला असे अनुभव येतील, की त्याच्यातून तुम्ही शिकत जाता. आणि हो, पुस्तकं तर आहेच. आपले सीनियर्स असतात. आपण जिथे जातो, आपल्या मित्राकडून आपल्याला शिकायला मिळतं. काही क्लायंट्स असतात, त्यांच्याकडून सुद्धा आपल्याला इनपुट्स येतात. त्या गोष्टी आपल्याला शिकाव्या लागतात. कधी आपल्याकडून चुका देखील होतात. तर त्या चुकांमधून आपल्याला शिकायचं असतं. रिअल इस्टेट व्यवसाय मी तुम्हाला मगाशी ज्याप्रमाणे बोललो, जेवढा सोपा आहे तेवढा कठीण देखील आहे. कारण की जगातली सर्वात महाग वस्तू आज आपण विकतोय, तर तुम्हाला कशी सर्व्हिस दिली पाहिजे. आणि सोपं म्हणजे काय, तुम्ही बघतायच लॉन्ड्रीवाला पण रिअल इस्टेट एजंट असतो, इस्त्रीवाला देखील असतो, पानटपरीवाला पण असतो. पण तो काम काय करतो, फक्त तुम्हाला तिथे घेऊन जातो. पण ओव्हरऑल तुमचं डॉक्युमेंटेशन झालं, ती प्रॉपर्टी झाली, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतात. अच्छा. दादा, जसं तुम्ही आता मला सांगितलंत, की प्रत्येक जण हा रिअल इस्टेट व्यवसाय करत असतो आणि अर्थात आपल्यालाही माहिती आहे, की एखाद्या बिल्डिंगचा वॉचमन असेल, लॉन्ड्रीवाला असेल किंवा एखाद्या बिल्डिंगमधला एखादा असा व्यक्ती ज्याच्याकडे सध्या काम करायला काहीच नाही. जर का आपण उदाहरण घेतलं, तर ज्याची नोकरी गेली आहे तो किंवा ज्याच्याकडे खरंच काही काम करायला नाहीये तो. या दोन्ही लोकांना जर का आपण बघितलं, तर आत्ताच्या कंडिशनला प्रत्येक 10 जणांमधून 2 जण हे आपल्याला असेच भेटतात, जे रिअल इस्टेटचा व्यवसाय करत असतात किंवा रिअल इस्टेटमध्ये काही ना काहीतरी काम करत असतात. तर रिअल इस्टेटमध्ये असं काही आहे का, की तुम्हाला ते काम करण्यासाठी काही एक्झाम्स किंवा काही सर्टिफिकेटची गरज आहे, जेणेकरून आपण किंवा समोरच्या व्यक्तीला ती व्यक्ती थोडी ट्रस्टफुल आहे, याचा आपल्याला काहीतरी दाखला दाखवता येऊ शकतो? तुम्ही अगदी बरोबर बोललात, की 10 मधले 2 रिअल इस्टेट कन्सल्टंट बनण्याचा प्रयत्न करतात. परंतु मी तुम्हाला असं सांगेन, की जर तुम्हाला त्या कन्सल्टंटबरोबर डील करायची असेल, तर त्याच्याकडे रेरा लायसन्स असणं आवश्यक आहे. आता रेराची एक्झाम देखील आहे. ती देखील तुम्हाला पास करावी लागते. ते कशासाठी? तर अंडर कन्स्ट्रक्शनसाठी. परंतु समजा रिटेल असेल, रेंटल असेल, तर तिथे कोणीही व्यवसाय करू शकतो. बघा, शेवटी कसं आहे, प्रत्येकजण आपलं पोट भरण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्यामधून तो 2 पैसे आपल्याला कसे एक्स्ट्रा मिळतील, याचा तो प्रयत्न करत असतो. तर मी असं म्हणणार नाही, की लॉन्ड्रीवाला किंवा पानटपरीवाला जो तो आपला प्रयत्न करतोय. पण मी तुम्हाला काय सांगतो, जर तो लॉन्ड्रीवाला त्याचा बिझनेस आहे, त्यांनी पूर्ण वेळ रिअल इस्टेट कन्सल्टंटचं काम करावं. तुम्ही साइड बाय साइड करू नका. कारण की कोणालाही अडचण कुठल्याही वेळेला येऊ शकते. मी ॲज अ रिअल इस्टेट कन्सल्टंट म्हणून फक्त काम करतो. मी 24 तास त्याच्यासाठी दिलेले आहेत.
म्हणजे रात्री माझ्या क्लायंटला उशिरा रात्री अपरात्री त्याला अडचण आली तर तो मला कॉल करू शकतो. लिमिट्स मला आहेत. कारण की मी सकाळी 10 वाजल्यापासून ते रात्री 8 वाजेपर्यंत मॅक्स टू मॅक्स 9 पर्यंत त्यांना कॉल करू शकतो. पण माझा क्लायंट हा मला कधीही अडचणीच्या वेळेला कॉल करू शकतो. खूप छान दादा. खूप चांगली माहिती तुम्ही आम्हाला दिलीत. रिअल इस्टेटचा व्यवसाय कसा असावा, कसा करावा याच्याविषयी खूप चांगलं मार्गदर्शन तुम्ही केलं. दादा एक खाजगी प्रश्न विचारतो, की तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे, की तुम्ही तुमचं ग्रॅज्युएशन केलं, तुम्ही एखाद्या चांगल्या कंपनीमध्ये नोकरी करत होतात आणि मग नंतर तुम्ही रिअल इस्टेट ह्या व्यवसायामध्ये आलात. तर एक छोटासा प्रश्न आहे दादा, की रिअल इस्टेटचाच व्यवसाय का? मगाशी तुम्हाला मी ज्याप्रमाणे बोललो, मला 15 वर्षाचा कॉर्पोरेटचा अनुभव आहे. मी जेव्हा 15 वर्ष काम करतो, तेव्हा मी फोर्ट, malaड, बेलापूर अशा ठिकाणी जाऊन काम करायचो. जाण्या-येण्यामध्ये माझा बराचसा वेळ जायचा. माझी अशी इच्छा होती, की मी काहीतरी व्यवसाय करावा. खरं सांगू का? व्यवसाय करायचा म्हटल्यावरती खूप सारं भांडवल लागतं, तुम्हाला देखील माहिती आहे. आणि तेवढं भांडवल गुंतवून सुद्धा तुमचा व्यवसाय चालेल की नाही याची खात्री नसते. तर मी असा व्यवसाय बघत होतो ना, ज्यात मी व्यवस्थित काम करू शकतो. तर माझा एक मित्र आहे दिनेश म्हणून, त्यांनी मला हा व्यवसायाचं थोडंसं मला बरोबर घेऊन काम करायला शिकवायला सुरू केलं. आणि मी ओव्हरऑल जेव्हा मार्केटमध्ये बघितलं, की कन्सल्टंट आपल्या क्लायंटला कोणत्या प्रकारची सर्व्हिस देतात. तर ते रिअल इस्टेटमध्ये बघितल्यावर अरे ही तर लोकं व्यवस्थित काम नाही करत. त्यांना सर्व्हिस प्रॉपर देत नाहीयेत. त्यांना बऱ्याचशा खोटी माहिती देतायत. ते प्राइसिंग वाढवून सांगतायत. तर मला असं वाटलं, की मी खूप इमानदारपणे ह्या बिझनेसमध्ये काम करू शकतो आणि त्या लेव्हलचा पैसा कमवू शकतो. मग मी सुरुवात केली 2017 साली. 2017ला सुरुवात केल्यानंतर सुरुवातीचा पिरियड असा आला, की 5-6 महिने माझी काही डीलच झाली नाही. 5-6 महिने डील न झाल्यावरती मला थोडंसं असं वाटलं यार, की कदाचित हे आपल्याला जमत नाही वाटतं. पण मी प्रयत्न सुरू केला आणि माझी डील झाली. डील झाल्यावरती मग स्टेप बाय स्टेप, स्टेप बाय स्टेप मी पुढे आलो. इनिशियली आम्ही काही पॅकेजेस यूज करायचो आणि गेल्या 1 वर्षापासून मी Instagram चॅनल चालू केलं माझं, तुमचा संधी म्हणून आणि तिथून जो मला रिस्पॉन्स आलाय, खूप चांगला रिस्पॉन्स आलेला आहे. सोशल मीडियाचा अजून एक फायदा आहे. तो फायदा असा, की ज्यावेळेला बघा मी व्हिडिओ बनवतो. व्हिडिओ बघितल्यावरती काय होतं नॉर्मली क्लायंटला काय ते व्हिडिओ बघितला तर ते घर बघतात. त्यांना कसं वाटतंय, काय वाटतं? ऑलमोस्ट 50-60% माहिती त्यांना तिकडेच मिळते. ती माहिती मिळाल्यावरती काय होतं, क्लायंटचा सुद्धा वेळ वाचतो किंवा मला आवडलंय तर मी जातो घर. मला प्राइसिंग पटते, मला घर आवडलेलं आहे. जे कार्पेट एरिया तो तिथे मेन्शन केलेला आहे तो मला पटतोय. त्यात आम्ही लोकेशन पण दिलेलं असतं. त्याच्यामुळे त्यांचं पर्टिक्युलर लोकेशन काय आहे, त्या लोकेशनला त्यांना घर मिळणार असतं. त्यामुळे ते येऊ शकतात. कोरोना काळामध्ये बऱ्याच वेळा असं झालं, की आपण व्हिडिओमधून बऱ्याचशा गोष्टी करत होतो. Zoom मीटिंग्स घेत होतो. हे तशा टाइपचं एक झालेलं आहे, की बाबा तुम्ही व्हिडिओ बघा आणि या आणि ह्याच्यामध्ये माझा फायदा असा झाला, की एक तर व्हिडिओ मी सकाळी पोस्ट केला आणि माझी डील संध्याकाळी झाली होती. म्हणजे एवढं फास्ट त्याला रिप्लाय. त्याच्यावर मी तुम्हाला म्हणजे आजच्या तरुणांना असं सांगेन, की तुम्ही ह्याचा नक्की चांगल्याच प्रकारे वापर करा. खूप छान दादा. म्हणजे खरंच खूप चांगलं तुम्ही आम्हाला सांगितलंत, की Instagramवरती रील टाकून सुद्धा एवढा चांगला तुम्हाला कनेक्ट मिळू शकतोय. म्हणजे बऱ्याचदा लोकं काय करतात, की Instagramवरती व्हिडिओ टाकल्यानंतर आज मला त्या व्हिडिओला किती लाइक्स मिळाले, किती मला त्याचे व्ह्यूज मिळाले, किती रीच मिळाले ह्याच्यावरती लोकं अडकून पडलेले असतात किंवा बरेचसे आपले यंगस्टर्स आहेत, हे फक्त नॉर्मल आपले टाईमपासचे व्हिडिओ टाकून त्याच्यावरती आपला वेळ वाया घालवतात. पण ही जर का कन्सेप्ट प्रत्येकाने छोट्यातल्या छोट्या व्यवसायासाठी जरी वापरण्याचा प्रयत्न केला, तर मला असं वाटतं दादा त्याच्यातून प्रत्येकाला काही ना काहीतरी बिझनेस नक्कीच मिळू शकतो. खरंच खूप सुंदर तुमची ही कल्पना आहे आणि आजच्या डेटला बरेचसे रिअल इस्टेटमध्ये बरेचशी लोकं हे Instagramवरती रील्स तर बनवतच आहेत. पण ती रील्स बनवल्यानंतर आफ्टर तुमचं जे काही लीड आहे, आफ्टर लीड तुम्ही काय सर्व्हिस देतात त्याही गोष्टी तेवढ्याच मॅटर करतात. तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने हा रिअल इस्टेटचा जो तुमचा व्यवसाय आहे, हा खूप चांगल्या पद्धतीने अपग्रेड करत आहात. तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही नोकरी करत होतात. मग तुम्ही व्यवसायात आलात. व्यवसायात आल्यानंतर तुम्ही स्वतःला ह्याच्यामध्ये डेव्हलप करून आज ह्या लेव्हलपर्यंत आलेला आहात. ठीक आहे. तर असे महाराष्ट्रामध्ये बरेचसे यंग मुलं असतील, की ज्यांना ह्या व्यवसायामध्ये येण्याची इच्छा आहे किंवा ज्यांना काहीच नाही करायला. त्यामुळे मला काय करायचंय तर आता माझा मित्र करतोय किंवा माझा हा ओळखीचा करतोय, तो ओळखीचा करतोय. त्याने छान पैसे कमवलेत. म्हणून मीही करतो. अशा मेंटॅलिटीने जेव्हा लोकं ह्या व्यवसायात येतात, तर त्यांना तुम्ही काय सल्ला देऊ शकता? आता सल्ला हा विषय आला तर मी तर सांगेन, की तरुण मुलाने बसून राहण्यापेक्षा कुठली ना कुठली ट्राय केलेली कधीही चांगली. मग ती कोणतीही गोष्ट, कुठलाही व्यवसाय असेल. हां, आता जर विषय आला रिअल इस्टेटचा, तर रिअल इस्टेट एवढा पैसा कोणत्याही व्यवसायात नाही. तो समुद्र आहे. बोलतात ना, तुम्ही कितीही पाणी काढण्याचा प्रयत्न करा, ते पाणी संपणारं नाहीये. रिअल इस्टेटमध्ये डे बाय डे अपग्रेड होणं. थोडक्यात तुम्हाला एक्झाम्पल देतो. तुमचं कुटुंब आहे. आज तुम्ही आहात, तुमचे आई-वडील.
तुम्ही झाला, तुमचं लग्न झालं, तुमची मुलं, त्यांची मुलं, म्हणजे डे बाय डे तुम्हाला अपग्रेड करायचंच आहे. तुम्ही ओव्हरऑल बघा मार्केटमध्ये रिडेव्हलपमेंट होतात. म्हणजे जुनी बिल्डिंग पाडली जाते, परत नवीन बिल्डिंग बनवली जाते. आता 70, 75, 50 इन फ्युचर अजून मोठे-मोठे टॉवर्स आपल्या इंडियामध्ये, महाराष्ट्रामध्ये बनतील. त्यामुळे ह्या व्यवसायामध्ये तुम्हाला यायला काहीच हरकत नाही. परंतु, परंतु मी तुम्हाला सांगेन, की हा व्यवसाय करत असताना तुम्ही एकदम बोलतात ना कॅज्युअल राहणं गरजेचं नाही. तुम्ही तिथे क्लायंटला तुम्ही कसे हँडल करा, तुम्ही कोणत्या प्रकारचे कपडे घालता, तुम्ही कसं बोलता. बऱ्याचशा कन्सल्टंट असं वाटतं, की एखादा माणूस करोडोचं घर बघायला येतो, त्याला लगेच 2 फ्लॅट दाखवलं, की त्याने हो बोललं पाहिजे. असं होणार नाही. मी माझ्या बाबतीत तुम्हाला माझं एक एक्झाम्पल सांगेल. माझे एक क्लायंट होते, मी नाव सांगणार नाही तुम्हाला. त्यांना मी जवळपास 50 पेक्षा जास्त फ्लॅट दाखवले. परंतु त्यांना ते आवडले नाहीत. जरुरी नाहीये त्यांना आवडलाच पाहिजे. कारण की बघा, माणसाने इथे टाईमपासला लोकं घरं बघायला येऊ शकत नाही. प्रत्येकजण आयुष्यामध्ये बिझी आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्याच्या आवडीची वस्तू द्या. त्या व्यक्तीने माझ्याकडे 2 वर्षानंतर फ्लॅट बुक केला. त्यावेळी फक्त मी त्यांना 2च फ्लॅट दाखवले होते. त्यांनी मला एक सांगितलं, की "संदीप तुझ्याबरोबर काम करत असताना मला एक समजलं, की नाही तू मेहनती मुलगा आहे. तू इतरांसारखा नाही आहे. लगेच तू 2 फ्लॅट दाखवले, लगेच आम्हाला प्रेशर करायला लागला नाहीस, की बाबा तू फ्लॅट संपले, एवढेच आहेत, तुम्ही या, घाई करा." असं कधीही करू नका. आणि बोलताना बोलतात ना डोक्यावरती बर्फ आणि तोंडात साखर. तुम्ही जे बोलता ते खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला लोकं जज करत असतात आणि तीच लोकं तुम्हाला पुढे जाऊन सोन्यासारखे रेफरन्सेस देणारे असतात. त्यातून तुम्हाला लाखो रुपये मिळू शकतील. त्याच्यामुळे रिअल इस्टेट व्यवसाय खूप चांगला आहे. आपल्या तरुणांनी तर नक्कीच यात उतरलं पाहिजे. कारण कारण की मुंबई सोन्याची नगरी आहे. बाहेरची लोकं येऊन इथे विकतायत. तर आपण का नाही करावं? अर्थात म्हणजे दादांनी खरंच खूप चांगलं मार्गदर्शन केलं. मी व्हिडिओ चालू करण्याआधीच आपल्याला सांगितलेलं, की हा व्हिडिओ प्रत्येकाने शेवटपर्यंत बघा, कारण की ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळणार आहेत. दादांनी सांगितल्याप्रमाणे नवीन जर का कोणाला ह्या व्यवसायामध्ये यायचं असेल, तर त्याने सर्वप्रथम म्हणजे त्यांचं लाँग टर्म व्हिजन हे क्लिअर ठेवावं, की तुम्हाला लाँग टर्म ह्या व्यवसायामध्ये यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही क्लायंटला कसे रिप्रेझेंट करताय. तुम्ही चांगले कपडे घालताय, तुम्ही एक चांगले फॉर्मल्स कपडे घालून जर का क्लायंट सोबत उभे राहताय, तुम्ही त्यांना चांगली सर्व्हिस देताय, तुम्ही त्यांच्यासोबत चांगलं बोलताय, तर तो क्लायंट जसं दादांनी सांगितलं 2 वर्षानंतर सुद्धा तोच क्लायंट आलाय आणि त्या क्लायंटने त्यांच्याकडे घर बुक केलंय. सो अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि अशा छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, ज्या तुम्ही स्वतःहून जर का तुमच्यामध्ये चेंजेस केलेत किंवा तुम्ही स्वतःमध्ये अपग्रेड केलेत, तर ह्या व्यवसायामध्ये तुम्हीही खूप छान पैसे कमवू शकता. राहिला प्रश्न की कॉम्पिटिशनचा. दादांनी सांगितल्याप्रमाणे सतत आपल्या इथे मोठमोठ्या इमारती बनत आहेत. त्यामुळे ह्या व्यवसायाला कॉम्पिटिशन हा नाहीच आहे. आज तुम्ही बाजूबाजूला 2 जणांनी, 3 जणांनी सेम व्यवसाय जरी चालू केले, तरी मला असं वाटतं दादा, की त्या प्रत्येकाचे व्यवसाय तितक्याच पद्धतीने चालणार आहेत. फरक पडतो तो सर्व्हिस कोण कसा देतं. फरक पडतो तो क्लायंट कोण कसं हँडल करतं. काय वाटतं दादा? नक्कीच. बघा शेवटी म्हणतात ना, जिथे मार्केट असेल तिथेच आपण जातो. एक सिंगल दुकान असेल तिथे कोणी जात नाही. बनवू द्या ना इतरांचं. तुम्ही कशी सर्व्हिस देताय, तुम्ही त्या क्लायंटशी कसे वागलात, याच्यावरती संपूर्णतः डिपेंड आहे. कारण की तुम्हाला त्या लेव्हलचं कमिशन आणि ते ब्रोकरेज मिळणार आहे. लक्षात ठेवा, तुम्ही क्लायंटशी बोलताना एकदम पोलाइटली बोललं पाहिजे. तो जेवढी इन्फॉर्मेशन देतो, त्याला इन्फॉर्मेशन देण्यासाठी आपल्याला तेवढी माहिती असणं आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही अभ्यास करून या व्यवसायात उतरा. खूप छान माहिती मिळाली आणि आज खरंच खूप बरं वाटलं. माझ्यासाठी रिअल इस्टेट एजंट म्हणजे फक्त एवढंच होतं, की मालकाकडून घराची चावी घेऊन यायची आणि घर दाखवायचं. मला घर आवडलं, तर मी तो मालकाला फोन करून सांगायचं. एजंटला आपले त्याचे पैसे द्यायचे. पण एजंट बनल्यामागे त्याच्यामागे एवढा सगळा अभ्यास किंवा एवढ्या सगळ्या गोष्टी सुद्धा बघाव्या लागतात. एजंट घेणारा व्यक्ती आणि मालक ह्यांच्यामध्ये काही लीगल टर्म्स असतात. ह्या लीगल टर्म्सचं काम हे सुद्धा एजंट मार्फतच केलेलं चांगलं असतं. ह्या गोष्टी सुद्धा दादांकडून आज आपल्याला समजलेल्या आहेत. त्यामुळे एक छोटासा जो प्रश्न होता माझा, ज्या प्रश्नाचं उत्तर ऑलरेडी दादांनी आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींमधून दिलेलं आहे. तरीही तो प्रश्न मी पुन्हा विचारतो आणि दादांकडून पुन्हा त्याचं अजून वेगळ्या पद्धतीने उत्तराची अपेक्षा करतो. दादा, खरंच रिअल इस्टेट एजंटची गरज आहे का? आमच्यासारख्या लोकांना घर घेताना, घर विकताना किंवा भाड्याने घर बघताना, एखाद्या ऑफिससाठी जागा बघताना खरंच रिअल इस्टेट एजंटची गरज आहे का? नक्कीच गरज आहे. तुम्ही फक्त कमिशनचा विचार करू नका. कारण की जगामध्ये तुम्हाला भरपूर लोकं नो ब्रोकर सारखी साईट आहे. ते सुद्धा तुम्हाला कमिशन चार्ज करतात. रिअल इस्टेट कन्सल्टंट तुम्हाला कधी लागतो? एक्झाम्पल घ्या. तुम्ही होर्डिंगवरती प्राइस बघता डेव्हलपरची. तुम्हाला घर दिलेलं समजा 1.5 करोडमध्ये 2 बीएचके अवेलेबल आहे. आता समजा तुम्ही डायरेक्ट डेव्हलपरकडे गेले. तुम्ही किती निगोशिएट करू शकाल त्याच्यावर? तुम्हाला माहिती आहे प्राइसिंग? तुम्ही आधी तिथे कधी गेला होतात? तुम्हाला आजूबाजूच्या एरियाची प्राइसिंग माहिती आहे? बऱ्याच वेळेला माहिती नसते.
ॲज अ कन्सल्टंट आम्ही तिकडे व्हिजिट्स करत असतो, आम्ही तिकडे मीटिंग्स करत असतो, आमचे मित्र तिकडे मीटिंग्स करत असतात, व्हिजिट्स करत असतात. त्यामुळे आम्हाला टेंटेटिव्ह रेट माहिती असतो की 1.5 करोडमध्ये आपण किती नेगोशिएट करून देऊ शकतो. परंतु समजा एखादा क्लायंट डायरेक्ट गेला, तो डेव्हलपरसाठी बकरा असतो. म्हणजे जवळपास तुम्ही त्या बोलतात ना, तलवारीवरती काय कोयत्यावरती आपलं मान ठेवल्यासारखीच आहे परिस्थिती. कारण की डेव्हलपर हा कोणाचाही नसतो. तो जास्तीत जास्त पैसे तुमच्याकडून काढण्याचा प्रयत्न करणार आणि साहजिकच आहे आम्हाला पैसे कधी मिळणार? ज्यावेळेला आम्ही आमच्या क्लायंटला चांगल्या प्राईसमध्ये घर मिळवून देणार. त्याच वेळी आम्हाला पैसे देणार, नाही तर आम्हाला कोण पैसे देणार? त्याच्यामुळे आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करत असतो की आमच्या क्लायंटचे पैसे कसे वाचणार. त्यामुळेच रिअल इस्टेट कन्सल्टंट महत्त्वाचा असतो. मार्केटमध्ये बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहिती नसतात. काही लोकांना त्या माहिती असतात. कन्सल्टंट त्याचेच पैसे चार्ज करतो जो ते तुम्हाला घेऊन दिल्यावरती मागतो. आम्ही आधी पैसे घेत नाही. पुन्हा मी तेच सांगतो ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जितकी जमेल तितकी माहिती देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. तरीही व्हिडिओ बघणाऱ्या बांधवांना एकच विनंती आहे, जर का तुम्ही रिअल इस्टेट एजंटमध्ये असाल, रिअल इस्टेट एजन्सीमध्ये असाल किंवा रिअल इस्टेट ह्या व्यवसायामध्ये असाल, तुम्हाला काहीही प्रश्न लागले, आपण या व्हिडिओमध्ये खाली संदीप दादांचा नंबर देणार आहोत. तुम्ही कधीही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. कधीही ते तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध असतीलच. दादा, खूप बरं वाटलं तुमच्यासोबत चर्चा करून आणि बऱ्याचशा गोष्टी आज माझ्यासाठी नवीन होत्या, ज्या मला आज इथे तुमच्याकडून शिकायला मिळाल्या. अशाच वेगवेगळ्या गोष्टी आपण शिकणार आहोत, अशाच वेगवेगळ्या व्यावसायिकांना आपण भेटणार आहोत आणि अशाच वेगवेगळ्या व्यावसायिकांसोबत आपण चर्चा करणार आहोत. सगळ्या चर्चा आणि सगळ्या व्यावसायिकांना भेटलेले व्हिडिओ हे नक्की तुम्ही आवर्जून पहा. पण ते व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. जय शिवराय.